मित्रांनो, आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण आहे का? नवीन पुस्तकांचा तो वास, पहिल्या पानावर नाव लिहिण्याचा आनंद, कवर घालणं आणि प्रत्येक पानावर हाताने लिहिलेली अक्षरं. शाळा म्हणजे फक्त अभ्यास नव्हता, तो एक अनुभव होता, एक कनेक्शन होतं. आज जर आपण आजूबाजूला बघितलं तर तोच अभ्यास स्क्रीनवर शिफ्ट झाला आहे. पुस्तकांच्या जागी टॅबलेट्स आले आहेत आणि वहीच्या जागी कीबोर्ड्स. आणि इथेच दोन पिढ्यांमधला फरक स्पष्ट दिसतो. एक पिढी जी पुस्तकं हातात धरून शिकली आणि दुसरी पिढी जी स्क्रीनवर स्वाईप करून शिकत आहे. पण ही फक्त फिलिंगची गोष्ट नाही, ती आता सायन्स, सायकोलॉजी आणि आपल्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांची गोष्ट आहे. आणि म्हणूनच जगातील प्रगत देशांपैकी एक स्वीडन, ज्यांनी डिजिटल फर्स्ट एज्युकेशन स्वीकारलं, तेच आज म्हणत आहेत बॅक टू बुक्स. पण का? चला समजून घेऊया. नमस्कार, मी परितोष पाटील आणि तुमचं द न्यू ॲक्सिसवर मनापासून स्वागत आहे. स्वीडनने 2009 नंतर शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करायचा निर्णय घेतला. 2011 ते 17 दरम्यान डिजिटलायझेशन जोरात सुरू झाली. शाळांमध्ये टॅबलेट्स आले, लॅपटॉप आले आणि 2017मध्ये नॅशनल डिजिटल स्ट्रॅटेजी लागू झाली. उद्दिष्ट एकच होतं, भविष्यासाठी विद्यार्थी तयार करणं. 2018 ते 20पर्यंत क्लासरूम्स पूर्णपणे स्क्रीन बेस्ड झाले, प्रिंटेड बुक्स कमी झाले आणि लर्निंग डिजिटल इंटरॅक्शनवर आधारित झालं. पण 2021 आणि 22मध्ये एक मोठा बदल दिसायला लागला. रिपोर्ट सांगू लागला की रीडिंग स्किल्स कमी होत आहे, फोकस कमी होत आहे आणि रायटिंग ॲबिलिटी घटत चालली आहे. एक महत्त्वाचा डेटा, 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 25% विद्यार्थ्यांना बेसिक रीडिंगमध्ये अडचण येत होती. आणि पिसा म्हणजे प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट स्कोअर्स गेल्या दशकातील लोएस्ट लेवलवर गेले. स्क्रीन टाईम देखील चिंताजनक होता. लहान मुलं दिवसाला 4 तासांपेक्षा जास्त स्क्रीन वापरायची आणि टीनेजर्स 7 तासांपेक्षा जास्त. OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, शिक्षण विभाग, ज्याला OECD डिरेक्टरेट फॉर एज्युकेशन अँड स्किल्स असेही संबोधले जाते, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरातील शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी डेटा विश्लेषण आणि धोरणात्मक सल्ला प्रदान करते. OECDच्या रिपोर्टनुसार जास्त स्क्रीन वापर म्हणजे कमी अकॅडमिक परफॉर्मन्स. आता सायन्स काय सांगते ते पाहूया. स्क्रीन्समुळे डीप रीडिंग कमी होतं, मेमरी रिटेन्शन कमी होत जातो, अटेन्शन स्पॅन घटत जातो, स्लीप सायकल डिस्टर्ब होतो, मेंदूवर याचा परिणाम होतो, ओव्हर स्टिम्युलेशन वाढतं, फोकस राहत नाही. टीचरसुद्धा सांगतात की विद्यार्थ्यांना लांब मजकूर वाचायला पेशन्स राहत नाही आणि विषय समजण्याची खोली कमी होते. स्वीडनमध्ये डिजिटल एज्युकेशन म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्याकडे टॅबलेट्स आहेत, बुक्सऐवजी ई बुक्स दिली गेली आहेत, स्मार्ट बोर्ड्स, ऑनलाईन असाइनमेंट्स. लर्निंग फास्ट झालं आहे पण अंडरस्टँडिंग शालो राहिलं. स्वीडन सरकारने या सिस्टममध्ये एक मोठी गुंतवणूक केली. इथे एक शब्द समजून घेणं महत्त्वाचं आहे, SEK. SEK म्हणजे स्वीडिश क्रोना, स्वीडनचं चलन. जसं भारतात रुपये असतात तसं स्वीडनमध्ये क्रोना वापरली जाते. 2023मध्ये 685 मिलियन SEK, 2024मध्ये 658, 2025मध्ये 755, म्हणजे शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक. पण नंतर स्वीडन सरकारने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी मान्य केलं की डिजिटल ओव्हरयूज प्रॉब्लेम बनला आहे आणि तिथून सुरू झाला तो म्हणजे U-टर्न. प्रिंटेड बुक्स परत आणले गेले, स्कूल लायब्ररीज कंपल्सरी केल्या गेल्या, स्क्रीन टाईम कमी करण्यावर भर दिला गेला, रीडिंग कल्चरसाठी मोठी इन्व्हेस्टमेंट केली. स्वीडन एकटाच नाही, जगभरात डिजिटल एज्युकेशनबद्दल पुनर्विचार सुरू आहे. फ्रान्ससारखे देश मोबाईल रिस्ट्रिक्शन्स आणत आहेत आणि अनेक देश स्क्रीन टाईम्सबद्दल विचार करत आहेत. डिजिटल एज्युकेशनचा एक पॅटर्न दिसतो, इनोव्हेशन, ॲडॉप्टेशन, ओव्हरयूज, प्रॉब्लेम आणि मग करेक्शन. स्वीडन सध्या करेक्शन फेजमध्ये आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 2 पिढ्यांमधला फरक. जुनी पिढी हाताने लिहायची, जास्त लक्ष केंद्रित करायची आणि गोष्टी खोलवर समजून घ्यायची. नवीन पिढी फास्ट आहे, माहिती पटकन मिळवते पण रिटेन्शन कमी आहे. म्हणजेच इन्फॉर्मेशन वाढलं पण अंडरस्टँडिंग कमी झालं. भारतासाठी इथून मोठा धडा आहे. आपण ब्लाइंडली डिजिटलायझेशन करू नये, आपल्याला बॅलन्स ठेवायला हवा. बुक्स आणि स्क्रीन्स, रायटिंग आणि टायपिंग, थिंकिंग आणि सर्चिंग. कारण
टेक्नॉलॉजी आपल्यासाठी आहे, आपण टेक्नॉलॉजीसाठी नाही. आपण पुन्हा पूर्णपणे जुन्या काळात जाणार नाही, पण आपण काय निवडतो हे आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवेल. भविष्यातील शिक्षण डिजिटल असू शकतं, पण मजबूत पाया नेहमी कागदावरच तयार होतो. मी परितोष पाटील द न्यू ॲक्सिसवरून आता निरोप घेतो. अशा सखोल विषयांसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन दृष्टिकोनासह. धन्यवाद.